नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आजपर्यंत तुम्ही अनेक ड्रॉप बीड्सच्या कलाकृती पाहिलेल्या आहेत। आपण कॉर्नर महिरप केलेला आहे, त्याच्यानंतर चौरंगाभोवतीचा महिरप केलेला आहे, फुलं केलेली आहेत ड्रॉप बीड्सची। आज एक आणखी नवीन कलाकृती तुमच्या समोर घेऊन आली आहे, 3D ड्रॉप बीड्स फ्लावर। बघूया हे कसं करायचं। ते करायला सोपं आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत केलेलं नसेल तर आता हे 3D फ्लावर करायचं आहे आपल्याला। या फुलासाठी लागणारं साहित्य हे ड्रॉप बीड्स हे 8 mm चे आहेत। त्याच्यानंतर हे 6 mm चे ब्राऊन कलरचे मोती घेतलेत मी। हे 4 mm चे ब्राऊन कलरचे मोती घेतलेत। त्याच्यानंतर थोडेसे 5 नंबरचे ग्रीन मोती घेतलेले आहेत। तर हे 2 वेगवेगळ्या शेडमध्ये आहेत, थोडे डार्क आहेत आणि हे थोडे फिके आहेत। त्यानंतर एक नीडल घेतली आणि नीडल घेऊन 40 नंबरचा आपण धागा घेतलेला आहे। आता हे सगळे जे बीड्स आहेत हे सगळेचे सगळे 5 mm चे तुम्ही घेऊ शकता। तर करूया सुरुवात या कलाकृतीला। सुरुवात करण्यापूर्वी जे या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळायला मदत होईल। तर सुरुवातीला आपण 5 मोती घेऊन त्याला एक गाठ पाडून घेतली आहे। पक्की गाठ पाडून घ्यायची आणि आता ह्या कलाकृतीला आपण सुरुवात करू। सुरुवात करताना काय करायचं की पहिल्यांदा प्रत्येक मोत्यावरती 5-5चा गोल करायचा। त्यासाठी आपल्याला 4 मोती ग्रीन कलरचे ओवून घ्यायचे आहेत। 4 मोती ओवायचे म्हणजे एक 5चा गोल तयार होतो। आता या ठिकाणी आपल्याला 3 मोती ओवायचे आहेत। 1, 2 आणि 3। 3 मोती ओवून परत हा जो पहिला गोल केला होता आपण त्याच्या एका मोत्यातून टाकून खालच्या मोत्यातून काढून घ्यायचं। हे झाले 2 आणि असंच प्रत्येक मोत्यावरती आपल्याला 5-5चा गोल करून घ्यायचा आहे। तर हे आपलं एक 5चा राऊंड आणि त्याच्या भोवती 5-5चे राऊंड असे आपण करून घेतले आहेत। आता आपल्याला त्या फुलाची जर दांडी करायची असेल, फ्लावर पॉटमध्ये वगैरे ठेवण्यासाठी दांडी करायची असेल तर पहिले आपण दांडी करून घेऊ आणि मग उरलेला भाग करू। तशी दांडी ऑप्शनल आहे, कारण खाली फूल जर ठेवायचं असेल डेकोरेशनमध्ये तर दांडीची अडचण होते, म्हणून खाली ठेवायचं असेल तर दांडी करू नका। तर दांडी कशी करायची ती बघूया पहिल्यांदा। तर याच्यामध्ये आपण काय करू, 8-9 मोती ओवून घ्यायचे आहेत। जेवढी दांडी लांब आहे तेवढे मोती यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर आपण 7-8 मोती घालून घेऊ। पाच, 6, 7, 8 आणि 1, 9 असे 9 मोती घालून घेतले। आता काय करायचं, हा एक मोती सोडून द्यायचा आणि एक मोती सोडून त्याच्या खालच्या सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची। ही दांडी आपण सुरुवातीला याच्यासाठी करतो की शेवटी मग नीडल घालणं कठीण होते, म्हणून मी दांडी एकदम स्टार्टिंगला केली आहे। तुम्ही शेवटी सुद्धा प्रयत्न करू शकता। वायर थोडीशी व्यवस्थित ओढून घ्यायची जेणेकरून ती दांडी कडक होईल। आता त्याच्या ऑपोजिट डायरेक्शननी आपल्याला नीडल काढून घ्यायची आहे। ज्या डायरेक्शनने आली त्याच्या ऑपोजिट मण्यामधून ही नीडल आपल्याला काढून घ्यायची आहे।
थोडंसं खेचून घ्यायचं म्हणजे ती दांडी सेंटरला येऊन जाईल. अशी ही दांडी आपली तयार झाली. आता आपल्याला ही नीडल वर घेऊन जायची आहे. इथे आपण नीडल आणली. आता आपण काय करणार आहे, या प्रत्येक मोत्याच्या मध्ये 2-2 ड्रॉप बीड्स घालून घेणार आहे. आता या ठिकाणी एक ड्रॉप बीड घालायचं आहे. आता हे ड्रॉप बीड घालताना काय करायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ह्याची अरुंद बाजू, ही निमुळती जी बाजू आहे ती आतून करायची अशी, आणि रुंद बाजू वरच्या बाजूने, आणि त्याच्या पुढचा ड्रॉप बीड मात्र उलटा घालायचा असा. अशा पद्धतीने आपल्याला हे घालावं लागेल. आता हे आपण घातलं. आता ही नीडल काय करायची, त्याच्या दुसऱ्या बाजूच्या मोत्यामधून काढून घ्यायची. काढून परत या ठिकाणी एक ड्रॉप बीड, एक ब्राऊन मोती आणि एक परत ड्रॉप बीड उलट्या बाजूने. असं प्रत्येक 2 मोत्यांच्या सेंटरला आपल्याला हे ड्रॉप बीड्स घालून घ्यायचे. तर मी कंप्लीट करते राऊंड आणि मग तुम्हाला पुढचा राऊंड दाखवते. या ठिकाणी मी प्रत्येक 2 मोत्यांच्या मध्ये 2 ड्रॉप बीड्स आणि एक ब्राऊन कलरचा मोती. आता आपल्याला ही गॅप बंद करायची आहे. तर प्रत्येक पाकळीच्या मध्ये एक आपल्याला ब्राऊन मोती घालून घ्यायचं आहे आणि ब्राऊन मोती खालून नीडल काढून दुसऱ्या ड्रॉप बीड्समध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे ही गॅप या ठिकाणी बुजून जाईल. आता हे वर काढायची वायर, वर काढून या ठिकाणी परत एक ड्रॉप बीड टाकून, आणि हे असं करण्याच्या पाठीमागे ह्या खालच्या पाकळ्या आपल्याला थोड्या ढिल्या पाहिजेत, आणि म्हणून मी या पद्धतीने करायचा प्रयत्न केला. ही नीडल अशी काढून घ्यायची बाजूच्या ड्रॉप बीडमधून आणि पुढच्या ड्रॉप बीडमधून घालून घ्यायची. परत या ठिकाणी एक ब्राऊन मोती घालायचं 2 ड्रॉप बीड्सच्या मध्ये, आणि परत या ड्रॉप बीडमधून काढून पुढच्या ड्रॉप बीडमधून काढून घ्यायचं. अशा पद्धतीने या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हा ब्राऊन मोती टाकून घ्यायचा. हे पूर्ण करते मी, मग पुढच्या राऊंडकडे आपण वळूया. अशा पद्धतीने आपली एक लेवल झालेली आहे कंप्लीट. आता आपण दुसऱ्या लेवलकडे वळू. दुसऱ्या मी काय केलं, हे सगळे ड्रॉप बीड्स घातल्यानंतर या हिरवे जे आपले 10 मोती आहेत, या 10 मोत्यातून हा राऊंड एकदा फिरवून घेतला आहे. त्याच्यामुळे हे मागच्या बाजूने ॲक्च्युअल फुलासारखं दिसतं. आता आपण काय करणार आहे, सेम प्रोसेस करायची आहे, पण ड्रॉप बीड्सची संख्या कमी करायची आहे. म्हणजे एक खाली 20 आलेत तर वरती 15-16 पर्यंत आपण 16 घालूया. तर हे ड्रॉप बीड्स याच पद्धतीने आपल्याला परत एकदा घालून घ्यायच्या सेम पद्धतीने, पण ड्रॉप बीड्सची संख्या आपल्याला कमी करायची आहे. या ठिकाणी आता मी 2 घातलेत. आता पहिला ड्रॉप बीड्स ओवताना आपल्याला थोडंसं हे टाईट होईल याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी फिक्स होईल. आता आपण या ठिकाणी 16 ड्रॉप बीड्स घालून हे फूल तयार करायचा प्रयत्न करणार आहे. तर मी हे कंप्लीट करते. पद्धत सेम आहे, त्याच्या पद्धतीत काही फरक नाही. ड्रॉप बीड्स घालायचा आणि मोती घालायचा एक ब्राऊन कलरचा, आणि ड्रॉप बीड्स उलटा घालून ते फूल हा घेर आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर आपण हा घेर कंप्लीट करून घेऊया आणि मग पुढच्या लेवलकडे वळूया. तर हा घेर मी कंप्लीट करून घेते. या ठिकाणी मी 16 मोती ओवून घेणार आहे. हे 3 झाले आहेत, असे 16 ओवून घ्यायचे आहेत. ही आता आपण दुसरी लेयर कंप्लीट केली आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे बंद करायचं. मी 16 मोती घालून घेतलेले आहेत, 16 ड्रॉप बीड्स.
आता याला पॅक करायचं आहे. या ठिकाणी पॅक करायला एक मध्ये ब्राऊन मोती घालून घ्यायचा आणि हा थर आपण या ठिकाणी पूर्ण करून घेऊ अशा पद्धतीने. आणि जेव्हा क्लोज करतो आपण तो घेर एक, तेव्हा त्याला डबल घ्यायला विसरायचं नाही, नाहीतर मग ते ढिलं पडण्याची शक्यता राहते. तर आपण हा एक दुसरी लेवलसुद्धा कंप्लीट केली आहे फुलांची. तर आता या ठिकाणी आपल्याला फिक्स करायला काय करायचं हे मी नंतर सांगते. आता आपण पहिल्यांदा वरचा थर एक कंप्लीट करून घेऊ आणि त्या थरासाठी आता आपण 4 नंबरचे ब्राऊन मोती वापरू. तर यासाठी सेम प्रोसेस करायची आहे. आता या ठिकाणी आपण 10 ते 11 ड्रॉप बीड्स वापरणार आहे. आता याच्यामध्ये ड्रॉप बीड्सची संख्या कमी जास्त झाली तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. आता इथे मी 11 घेतले, तुम्ही 10 घेऊ शकता. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा एखादा वाढला तरी काही फरक पडत नाही. तर आता वरती आपण 10-11 मोती ओवून घेऊ त्याच पद्धतीने आणि नंतर फिक्स कसं करायचं ते बघूया. आता या ठिकाणी मी हे 2 मोती म्हणजे एक ड्रॉप बीड्स आणि एक ब्राऊन कलरचा. आता या ठिकाणी मी 4 नंबरचे मोती वापरलेत, तर तुम्ही 6, 5, 4 अशा पद्धतीने सुद्धा वापरू शकता. तर मी या ठिकाणी 10-11 बीड्स ओवून घेणार आहे आणि नंतर मग त्याला फिक्स कसं करायचं ते बघूया. हा वरचा थर झाला आहे. मी जवळपास 4 आणि 4 8 माझे 12 मोती झाले आहेत ड्रॉप बीड्स. तर या ठिकाणी आता आपला ही लेवल आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्यासाठी मी मध्ये एक ब्राऊन कलरचा मोती घातला आहे आणि हे आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे. जोडण्यासाठी पहिला जो ड्रॉप बीड्स सुरुवात केली होती आपण त्याच्यातून हे टाकलं, वायर टाकली आणि त्याच्या बाजूच्या ड्रॉप बीड्समधून आपल्याला ती वायर काढून घ्यायची. आता इथे थोडं कठीण जातं जोडताना, म्हणून वायर बाहेरच्या बाजूने काढून घ्यायची आणि मग त्या ठिकाणी जोडायचं. हे मी बाहेरच्या बाजूने काढून घेतलं आहे. तर या बाजूने काढून ही वायर बरोबर या ठिकाणी आपल्याला जोडून द्यायचं आहे. जोडून या जॉईंटवर डबल वायर फिरवून घ्यायची. परत एकदा फिरवून घेतली मी वायर आणि ही वायर याच्यातून काढून घेतली. आता या ठिकाणी आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आता जोडण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. या जॉईंटवर आता आपलं जॉईंट कुठे आहे, कुठे जोडल्या गेला आहे तेवढं बघायचं आणि दुसऱ्या बाजूला वायर आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी आता ही वायर खाली नेते आहे. आणि खाली आता तुम्ही वायर कुठेही फिरवली तर चालते. माझं या ठिकाणी वायर आली आहे, तर मला ह्याच्या दुसऱ्या बाजूला वायर घेऊन जायची आहे. दुसऱ्या बाजूला वायर न्यायसाठी मला एखाद्या ग्रीन मोत्यातून वायर न्यावं लागेल, म्हणून मी ह्या ग्रीन मोत्यातून वायर नेते. तर या ग्रीन मोत्यातून आपण वायर नेऊन आता ह्या बाजूनी वायर काढून घ्यायची, वरती न्यायची आणि वरून काढून घ्यायची.
म्हणजे या ठिकाणी हे थर जोडले जातील. आणि जोडून परत एकदा तुम्ही खाली नेऊ शकता, पण नाही नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण आता या ठिकाणी एक मोती ओवून घेणार आहे. आता ह्या गॅपमध्ये राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक मोती खाली टाकून घ्यायचा. हा मोती जाते का मी ते बघते आहे. मोठा मोती आहे 10 नंबरचा. गॅपमध्ये आरपार जाईल असं जर मोती घेतला तर त्या सगळ्याला आधार मिळतो. आणि त्याच्यानंतर हा एक मोती, तो 12 नंबरचा मोती घातला आहे मी, हा एक मोठा मोती या ठिकाणी घालते आहे. आणि मोठा मोती घालून त्याच्यामध्ये एक पिवळ्या रंगाचा मोती घालून त्या सर्व मोत्यातून मला आता वायर खाली घेऊन जायची आहे. ही वायर खाली नेऊन आपल्याला फिक्स करायची आहे. ही वायर या ठिकाणी काढून एखाद्या मोत्यातून घेऊन घ्यायची आणि फिक्स करून घ्यायची. या ठिकाणी आपण फिक्स करून घेऊ ही वायर. अशा पद्धतीने हे फ्लावर आपलं तयार झालं. आता ह्या खालच्या ज्या पाकळ्या आहेत, ह्या पाकळ्या थोड्या अनइक्वल मुद्दामच ठेवलेल्या आहेत, कारण फुलाच्या पाकळ्या जशा असतात तसं नॅचरली ते दिसलं पाहिजे, त्यासाठी म्हणून आपण हे फ्लावर एक तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला हे फ्लावर कसं वाटलं ते नक्की कळवा. हे मी आत्ता केलेलं फ्लावर आणि हे मी पूर्वी केलेलं फ्लावर. तर ह्याच्यामध्ये मी 6, 5 आणि 5 असे मोती यूज केले आहेत. आणि याच्यामध्ये मात्र 6 आणि हे 4 नंबरचे असे मोती यूज केलेले आहेत. तुम्हाला हे फूल कसं वाटलं ते नक्की कळवा. या फुलाला डेकोरेशनसाठी तुम्ही यूज करू शकता. डेकोरेशनसाठी यूज केलं तर दांडी करू नका. दांडी नाही केली म्हणजे मग त्याला ठेवायला सोपं जाईल. आणि ह्याच्यासाठी फ्लॉवरपॉटसाठी जर केलं तर ह्या फुलाला दांडी केली तरी चालेल. परत एक गोष्ट सांगते की दांडीसाठी तुम्ही एखादी तार जी असते, तारामध्ये जी तार जी यूज करतात ती तार जर घातली या फुलातून घालायची आणि बाहेर काढायची, म्हणजे ती दांडीसुद्धा टाईट राहील. तुम्हाला ही कलाकृती कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.